5 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाज वापरले जातील हे लक्षात असू द्या। आणि पुढील दोन्ही संघ आपण रेडी राहा, आपण देखील वेळेत या जेणेकरून आपण लवकरात लवकर सामने समाप्त करू शकतो। परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक 2024 आजच्या तिसऱ्या रात्रीचा शुभारंभ आपण इथे करतोय। गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या तिसऱ्या रात्रीचा शुभारंभ इथे झालाय। टॉस जिंकला पारगाव संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण आणि आता आमंत्रित केले त्याने नागाव संघाला, परी 11 नागाव संघाला फलंदाजीसाठी। सलामीची जोडी रोहित पाटील आणि रोशन पाटील, राकेश पाटील। स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रफुल्ल मोकल। पॉवर प्लेचं षटक पहिला चेंडू, पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, मिळतील धावा इथे 4 चौकार। मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा। तिसऱ्या रात्रीची सुरुवात चौकाराने करत असताना फलंदाज रोहित पाटील लेफ्टी बॅटर। लकी ड्रॉचे कुपन स्टॉल लागलेले आहेत एंट्री गेट जवळ, कोणाला कुपन घ्यायचे असतील तर आपण तिथे एंट्री गेट जवळ जा। क्लीन बोल्ड, पहिल्या बॉल वरती चौकार आणि दुसऱ्या चेंडू वरती प्रफुल्ल मोकलने दांडी गुल केले रोहित पाटीलची। बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा, बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा। मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय। सन्माननीय कैलासजी पाटील साहेबांचे ते आगमन होते, सहर्ष स्वागत आपले या साई चषक 2024 मध्ये। चला हे लक्षात असू द्या, फलंदाज बाद झाल्यानंतर क्रॉसिंग लाईनचा जो नियम आहे आणि तुम्हाला थांबायचं नाहीये, तुम्हाला चालतच राहायचंय, ही फार महत्वाची सूचना या स्पर्धेदरम्यान। पहिला चेंडू चौकार, त्यानंतर मात्र रोहित पाटील क्लीन बोल्ड केले ते प्रफुल्लने। प्रफुल्ल मोकल पहिलं षटक इथे टाकतोय, नवीन बॅटर थर्ड पोझिशन सूरज मडवी। टीमचा कॅप्टन, हा वेगाने टाकायचा होता, हातातून कदाचित चेंडू निसटला, पंच नो बॉलचा इशारा देत आहेत। या अगोदरचा देखील चेंडू वेगवान होता, स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना क्लीन बॉल झाला बॅटर आणि आता देखील गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि हातातून चेंडू निसटला। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, स्कोर 5। फ्रीडचा चेंडू, वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर, रायटी बॅटरच्या विरोधात चांगली सुरुवात करतोय तो प्रफुल्ल मोकल। भले पहिल्या चेंडूवरती चौकार आला असेल, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यानं रोहितला बाद केलं, 5 धावा। शॉर्ट पिच चेंडू, अनोख्या स्टाईलने इथे बॉल उडवायचा होता, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, क्षेत्ररक्षक पंचांच्या मागे जाऊन पोहोचतोय, फक्त एकच धाव। पाटील मैदान तोंडरे या क्रीडांगणावरती चालू असलेली ही स्पर्धा साई चषक 2024। एकेरी धावसंख्येने स्कोर 6। परी 11 नागाव विरोधात सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत, 5 ओव्हरचा सामना आणि 5 गोलंदाज वापरावे लागतील कर्णधाराला। हा एक महत्वाचा निर्णय या स्पर्धेतील। वाईड यॉर्कर सातत्याने टाकले जात आहेत प्रफुल्ल कडून, एकच नो बॉल पडला वेगाने टाकण्याच्या नादात, अन्यथा टप्पा खूप अचूक ठेवलाय। प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढायला सुरुवात झाली। कालच्या 2 रात्रींमध्ये 2 रात्रींमध्ये सुपर 6 ला 2 संघ पोहोचलेत। ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, फक्त एकच धाव। पहिल्या रात्रीमध्ये टेंबोडे बी आणि दुसऱ्या रात्रीमध्ये रोहिंजन बी हे 2 संघ क्वालिफाय झालेत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय परी 11 नागाव संघासाठी आणि स्कोर आहे तो 1-7।
4 षटकं कंप्लीट करायची ते हा या स्पर्धेचा फार महत्त्वाचा निर्णय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरोधात परी 11 नागाव. नेक्स्ट मॅच वैभव एंटरप्राइजेस दिगोडे विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही अगोदरच इथे सूचना देऊ इच्छितो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. पहिल्या षटकात प्रफुल्लने अवघ्या 7च धावा दिल्या. स्पर्धेचे आयोजक मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय मच्छिंद्रजी देवदास पाटील. अन्य मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत साई चषकामध्ये. 5 ओव्हरचे सामने 5 गोलंदाज. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळा हा आपण निर्णय पाहतो. क्रीडांगणावरती उपस्थित प्रेक्षकांसाठी एलईडीची देखील स्क्रीन इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. देखणं असं आयोजन. भले क्रीडांगणाच्या परिसीमा बाबतीत चर्चा होईल, परंतु जे काही आहे त्यामध्ये अतिशय सुसज्ज पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा साकारण्याचं काम परी 11 साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ तोंडरे करतोय. पहिलं षटक 7 धावा. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी भूषण पाटील. पॉवर प्लेचं दुसरं षटक. कबर्सला फटका खेचलाय. पाहूया कितपत हा चेंडू जाणार. चेंडू अडतोय. 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. ऑफस्टिक वरती टाकलेला चेंडू कव्हर्सच्या वरतून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन धावा. स्कोर 9. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल सीमारेषा पार. फलंदाज राकेश पाटीलच्या बॅट मधून आजच्या तिसऱ्या रात्रीतील पहिला षटकार. क्रिकेटचा रंगलाय थरार. ओम साई एंटरप्राइजेस सिमेंट सप्लायर्स प्रोप्रायटर देविदास शेठ हनुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक झेल घेतील त्यांच्यासाठी टी शर्ट आहे. आणखी एक मोठं बक्षीस प्रेक्षकांसाठी. आता लॉंग ऑफ ला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून राकेश पाटीलचा तडाखा. बॅक टू बॅक 2 सिक्सर. बर्थडे बॉय तो लाडका साई. स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. हे साई चषकचं आयोजन भारी. कात्तई पाटील मैदानावरी. कात्तई पाटील मैदानावरी. रोहित पाटील अगदी लवकरच बाद झाला, परंतु आता डावाची संपूर्णपणे सूत्र हाती घेतली ते राकेश पाटीलने. पहिल्यांदा शांत होता. पहिले 3 चेंडू अगदी सावधरित्या त्याने पाहिले आणि आता आक्रमणाला त्याने सुरुवात केली. त्याला ठाऊक आहे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, अंतिम षटक आहे. यानंतर पॉवर प्ले नाही. सलग 2 षटकार. राकेश पाटीलच्या बॅट मधून स्कोर जाऊन पोहोचला 21 वर 21. 2 धमाके राकेश पाटीलच्या बॅट मधून. ऑन साइडला एक वेगळ्या स्टाईलने जणू काय कॅरेबियन प्लेयर मैदानावरती आलाय. मनगटाचा पुरेपूर वापर. पिकअप शॉट. पायात टाकलेल्या चेंडूला उडवलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पाहण्यालायक असेल. साइड अँगलने दाखवत असताना फॉर्च्यूनची टीम राकेश पाटील पायावरती हा चेंडू होता आणि एका वेगळ्या पद्धतीने मात्र हा फटका स्क्वेअर लेगला. सलग 3 षटकार राकेश पाटीलच्या बॅट मधून. जणू काय डॅरेन सॅमेज बॅटिंग करतो आता. वेस्ट इंडिजचे प्लेयर अशा पद्धतीचे फटके खेचतात. रिस्टी प्लेयर. सलग 3 षटकार. धाव संख्येला उसळी मिळाले. 27 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7च धावा होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 20 आल्या. 27. लॉस ऑफ 1 विकेट. सलग 3 षटकार राकेश पाटीलच्या बॅट मधून. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. टप्पा अचूक होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला बॅटर. निर्धाव चेंडूची फार गरज आहे. प्रत्येक गोलंदाजाला 1-1 षटक मात्र ते टाकायचे. अर्थातच 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. धावफलक 27. प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर आकर्षक पारितोषिक अर्थात टी शर्ट. 27 धावा.
वेगवान चेंडू आणि ते कमबॅक केले जरूर गोलंदाजाने. सलग 3 षटकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत. भूषण पाटीलने 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 13.50च्या सरासरीने धावा झाल्या त्या 27. 27 लॉस ऑफ 1 विकेट. परी 11 व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त. हे फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. खरं तर ही जी संकल्पना मुळातच आपण म्हणतो ना घाटावरची, साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, परंतु आपल्याकडे देखील या संकल्पनेचा विचार करून आणि आयोजक फार तत्पर आहेत टाइमच्या बाबतीत आणि असावेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीटच करायचे. आपल्या स्क्रीनवरती टीम स्क्वॉड दोन्ही संघांचे नागाव आणि त्याचबरोबर श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. एक विकेट राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी केतन मेहर आलाय. फेक इथे डायरेक्ट हिट. अगदी थोडक्यात वाचला फलंदाज, अगदी थोडक्यात. जोरात थ्रो केला होता आणि केतनच्या हाताला इथे इजा झाली. चला लवकरात लवकर रिलीज स्प्रे मैदानात पोहोचवा. एक प्लेयर आतमध्ये आला शेवटच्या षटकामध्ये, लक्षात असू द्या. हा बफर टाइम जरूर आहे. आता जो टाइम घेतला आपण मेडिकल ट्रीटमेंटसाठी तो वजा करण्यात येईल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 2 मिनिट देखील आपण बफर टाइम देतोय कारण 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे, विकेट जातात. या सर्व गोष्टींचा विचार करून फक्त आता आयोजकांनी एवढे कडक नियम ठेवलेत की घड्याळच ठेवणं फक्त बाकी होतं. म्हणजे त्यामध्ये लगेचच दर्शवलं असतं की आपल्याला किती मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायचे. केतन मेहर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. स्कोर 23-29. माफी असावी. पुढे मारलेला फटका काऊ कॉर्नरला फिल्डर आहे आणि इथे जज करतोय. केतनने घेतले विकेट. फलंदाज बाद सूरज मडवी. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. थँक्यू. स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे पहा बॅटच्या अगदी वरच्या हिस्साला जिथे स्टिकर असतो तिथे मात्र चेंडू लागला. हवेत राहिला बराच काळ चेंडू आणि जजमेंट खूप चांगलं. तिथे क्षेत्ररक्षक होता भूषण पाटील. दुसऱ्या षटकात थोडा महागडा ठरला परंतु झेल त्याने चांगला घेतला. नवीन बॅटर सिद्धू भोईर मैदानावरती दाखल झाला. विकेटची गरज होती. आमचे आदरणीय समालोचक जगदीशजी पाटील सरांचं देखील इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. खोलात टाकला होता चेंडू. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये केतन मेहर काय फिल्डिंग करतोय. 2 ओव्हर मध्ये धावा आल्यानंतर खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या त्या 20. या गोष्टीचा विचार करूनच केतन मेहर गोलंदाजी करतोय. अंकुश लावलाय धावांवर. लीडिंग एज मागे शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर. आणखी एक फलंदाज बाद. सिद्धू भोईर आल्या पावली माघारी परतलाय. धक्का क्रमांक 3.
राकेश पाटीलच्या बॅट मधून सलग 3 षटकार आलेत, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडला तसाच्या तसाच उभा आहे. कोणताही फलंदाज स्ट्राइक त्याला देत नाहीये. सन्माननीय हनुमंतजी खुटले साहेब यांचे इथे आगमन होते. खुटल्याचा पाडा हनुमंत खुटले साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत मंचावरती. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत या मंचावरती करण्यात येत आहे. लोअर फुल टॉस करून घेतला, यॉर्कर बॉल होता, लॉंग ऑनला फटका खेचलाय. कुणाल आहे त्या ठिकाणी, हातातून चेंडू निसटला, परंतु इथे एकच धाव. तिसरं षटक मात्र इथे चालू. एकरी धावसंख्येने स्कोर 30-30. काय गोलंदाजी केले केतन मेहरने, एक्सपिरियन्स प्लेअर आहे, 40+ आहे. चांगली कामगिरी आज बॉलर पारगाव संघासाठी. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला लॉंग ऑनला. हुशारीचं क्रिकेट राकेश कडून, त्याला ठाऊक आहे लास्ट बॉल आहे, स्ट्राइक मला स्वतःकडे ठेवायची आहे. सेन्सिबल क्रिकेट. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. परी 11 नागाव संघाची धावसंख्या 31. नेक्स्ट मॅच दिघोडे वैभव एंटरप्राइजेस दिघोडे विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक 2024 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक जे आम्हाला पुरस्कृत केले आदरणीय विकास शेठ गजानन पाटील यांनी. सहा रात्रींची स्पर्धा. हे वर्ष दुसरे या स्पर्धेचं. 2 संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत, टेंबोडे बी आणि त्याचबरोबरीने रोहिंजन बी. आज तिसरी रात्र या स्पर्धेची. खास प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर टी शर्ट देण्यात येईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर आहे 31. चौथं षटक. राकेशने स्वतःकडे स्ट्राइक का ठेवली हे पहिल्या चेंडूवरती दाखवून देतोय. लेंथ बॉल होता, समोर हॅमर केलं बॉलला. षटकार. पूर्वी फार्म हाऊस मालक कैलास शेठ देवीदास पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. खर तर या अनाउन्समेंटने जगदीश पाटील सर समालोचकांचं काम सोपं केलं. आणि युट्यूब बॅन पण नाही, कॉपीराईटचं टेन्शन नाही. ही चांगली संकल्पना आहे. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फार दूरवरती क्षेत्ररक्षक उभा आहे. राकेशला स्ट्राइक हवी आहे, परंतु थांबवलंय वेगानं क्षेत्ररक्षकाला. चांगली फिल्डिंग. इथे दुसरी धाव मिळाली असती तर टेन्शन वाढलं असतं, कारण राकेश ऑन स्ट्राइक आला असता. स्कोर 38-38. चौथं षटक गोलंदाजी करतोय आशिष म्हात्रे. चौथ्या षटकात 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाज. फार कमी स्पर्धांमध्ये आपण असं पाहतो. खोदून काढला चेंडू, समोर खेचलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय स्क्रीनच्या समोर. प्रवीण मोकल होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 39-39. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्ज राहा. कॅप्टन पाठवा. वैभव एंटरप्राइजेस दिघोडे विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. 39 धावा. चौथं षटक. बॅटची कडा फसवलंय. फलंदाज बाद होईल तो. राकेश पाटील मोठा धक्का दिलाय आशिष म्हात्रेने परी 11 नागाव संघाला. एलईडी स्क्रीनची सेवा जी आहे आपण चर्चा करतोय प्रेक्षकांसाठी, परंतु त्याही पेक्षा खेळाडूंसाठी जे आतमध्ये खेळत आहेत
ते ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतात, षटकार मारला, मी कसा मारला, चुकी तर झाली नाही ना. कधी कधी ना मिस टाइम स्ट्रोक पण षटकार जातो, होतं असं, बऱ्याचदा होतं. परंतु ते स्वतःला पाहतात की मला कुठे मी रेक्टिफाय करायला हवं, दुरुस्त करायला हवं. विकेट गेल्यानंतर देखील आपण पाहिलं, राकेश पाटीलने मागे वळून पाहिलं की मी कसा बाद झालो, चेंडू कसा टाकलाय. आशिष म्हात्रेने विकेट घेतले राकेशची. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. स्कोर जाऊन पोहोचेल 40 वर. मागच्या 2 रात्रींपासून थंडी जरा वाढले आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये धावसंख्या 40 व्हाईट बॉलने 5 षटकांचा सामना. काय फटका खेचलाय, लॉंग ऑफला दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता. या अगोदर राकेश पाटीलनं स्क्वेअर लेगला फ्लिकचा दर्जेदार स्ट्रोक आणि आता पाहू शकाल फलंदाज रुद्र माळीच्या बॅट मधून व्ही शेप मध्ये व्हर्टिकल बॅट स्ट्रोक. बॅटचा चेहऱ्याचा वापर अगदी पुरेपूर करण्यात आला रुद्र माळीकडून आणि लॉंग ऑफच्या वरतून हा धमाका षटकार. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून टीम कडून. 6 धाब्याने स्कोर 46. पुन्हा तोच प्रयत्न होता, गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक आणि ते धाव घेतले. पाहूया संधी आहे आणि ते फलंदाज पोहोचलाय. थोडा वेगानं यायला हवं होतं. 2 धावा घेतल्या जातील शेवटच्या चेंडूवरती. स्कोर जाऊन पोहोचेल 48-48. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. त्याला साथ देतोय. रुद्रच्या बॅट मधून एक षटकार निघालाय. त्याच बरोबरीने 2 धावांची पेनल्टी आहे पारगाव संघाला आणि इनिंग समाप्त झाली की त्या 2 धावा आपण इथे ऍड करू. चला जास्त वेळ घेऊ नका, स्प्रेड आउट व्हा आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. दमदार क्रीडा स्पर्धा खरं तर आदरणीय मच्छिंद्र देवीदास पाटील यांच्या सुकन्येच्या नावाने परी 11 स्पोर्ट्स, परी 11 साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ तोंडरे, परी आणि साई हे त्यांचे दोन्ही अपत्य. साई चषक 2024 6 रात्रींची स्पर्धा. पहिला सामना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरोधात परी 11 नागाव. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी कॅप्टन या. वैभव एंटरप्राइजेस दिगोडे विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. शेवटचं षटक प्रवीण मोकल. पहिलाच बॉल, स्वागत केलंय भव्य, लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. हा चांगला निर्णय. कव्हर शरीशने मारलेला फटका डीप कव्हरला फिल्डर वेगाने येतोय, फेक झाले ते आणि विकेट कीपर. चांगला थ्रो आणि फलंदाज बाद. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. सन्माननीय अनिलजी ढोपरे साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं देखील सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. आपलं सहर्ष स्वागत. खरं तर ते आल्यानंतर महादेव गडगे सरांचं वाक्य असतं तर मजा आली असती. जय श्रीराम. फोन उचलला की ते पहिल्यांदा जय श्रीराम बोलतात. आपला धर्म जपण्याचं काम हे आपणच करायला हवं. चला, दिगोडे संघाचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतो. चला, षटकार आला पहिल्या चेंडूवरती, परंतु आता इथे कमबॅक.
स्कोर 55. पूर्ण बाडी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत, तर 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचेल 57. लास्ट ओव्हर आहे. सत्तावन्न धावा. हा वेगवान चेंडू कीपर बीट झाला बाईकच्या स्वरूपात. हे लक्षात असू द्या दोन्ही फलंदाज, धावेसाठी तुम्हाला दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं फार गरजेचं आहे. आणि जर का एका साइडने स्ट्राईक सोडली आणि फलंदाज रनआउट असेल तर रनआउट देण्यात येईल. तुम्ही क्रीज सोडली ही तुमची चुकी. आम्ही तुम्हाला सांगितलंय की दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडा तरच धाव. हे फिल्डिंग टीम साठी आयोजकांनी चांगली सोय केली. ऑन ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे कुणाल. आणखी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. मागच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके आलेच नाहीत. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि परी 11 नागाव संघाची धाव संख्या आहे ती 60. 2 धावांची पॅनल्टी आम्ही इथे ऍड करतोय. टोटल 62 आणि 63 धावा करायचे 30 चेंडूंमध्ये परी 11 नागाव संघाला. परी 11 नागाव संघाच्या विरोधात सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला 30 चेंडूंमध्ये धावा करायचे, त्या मात्र 63. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. या आपण टॉस करूया जिथे जोडले जातील जगदीश पाटील सर. हॅलो. तर आमचे नागावचे चंद्रकांत दादा पाटील आलेत. या आपण मंचावरती स्वागत आहे आपलं. टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये पाहुणे मंडळी. कोणला घ्यायचा टॉसला? साहेब या. तर टॉस करण्यासाठी आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व हनुमंतजी कुठल्याचा पाडा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एकीकडे असेल स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान आणि वैभव एंटरप्राइजेस टेल एड आलाय. टॉस जिंकलाय. कशाला पसंती द्या? फिल्डिंग करायला. विपक्ष संघ उसाटणे संघ कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन? 40 ते 45. मग 40-45 जर धावांवरती रोखलं तर ते डिफेन्स करू शकाल का? आणि दुसरा प्रश्न की जेव्हा प्लेइंग 11चा स्क्वॉड्स खेळतो तेव्हा नेहमीचा जो स्क्वॉड्स असतो प्लेइंगचा तो आता पूर्ण असेल का? हो नेहमीचा आहे. आणि 45 रन देणार बोलला ते काढण्याची क्षमता असेल म्हणून मी तितकं काढतो. काय म्हणाल आयोजनाविषयी? नाईटची स्पर्धा इथलं आयोजन कधी पण आम्ही खेळतो, बरेच 2-3 ते खेळलो, पण चांगलं आयोजन, मस्त आयोजन असतं. ओके. प्रथम जय श्रीराम. काय रणनीती असेल? आता बॅटिंग करायची आहे, सातत्याने क्रिकेट खेळता. कारण स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान उसाटणे म्हटला की आपण टीव्ही वरती मोबाईल वरती ऑन करा कुठेही टीम दिसते. जास्त खेळता त्रास होत नाही? काय नाही त्रास, असं काय नाही. आता या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. कारण रात्री सुद्धा क्वालिफाय झाले. ओम नर्मदेश्वर किरवली येते, परत डे ला खेळले, आता नाईटला गेलायचंय. पूर्णपणे टीम असेल का? हो पूर्णपणे. रात्री ते पूर्णपणेच असतो. आणि आता ओम साई चषक ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. या सर्वांचे व्यक्तिमत्व, लाडके व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे, काय सांगाल? काय नाही, तो आपला खासच मित्र आहे मचिन बोलल्यावर. आणि सगळं आम्ही एकच समजा, आम्हीच भरवतो ते टीम. ओके, थँक्यू. म्हणजे मित्राची स्पर्धा आहे आणि मित्रांचीच मदत असते. तर निश्चितच टॉस झालाय. एकीकडे रामचंद्र मळवी प्रतिष्ठान, दुसरीकडे दिगोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय दिगोडे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं या अनिल डोपरियान कंपनीला.
थँक्यू सो मच समीर सोमने सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया. साई तसंच परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित साई चषक ही स्पर्धा पाहा मिळते आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय ज्याने समाजामध्ये राहून समाजकारणाला जास्त महत्त्व दिलंय आणि येणाऱ्या गोरगरिबाला नेहमीच मदतीचा हात दिलाय ते सन्माननीय मच्छिंद्र शेठ देवीदास पाटील यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. सामना एकीकडे आई गावदेवी 12-13 नागाव परी 11 आणि दुसरीकडे पाहिलं तर सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या दोन बलाढ्य बलवान आणि बलिष्ठ संघामध्ये खेळाच्या पहिल्या अंकामध्ये पाहिलं तर नागाव संघाने बॅटिंग केली आणि एकंदरीत बॅटिंग करत असताना धाबा कुठल्या त्या 60 झाल्यात आणि 2 धावांची पेनल्टी होती. टीम पारगावला म्हणजे 62 आणि 63 धावसंख्येचं लक्ष्य आहे. सूरज मडवी आणि कंपनी पाहतोय राकेश आज मात्र रोहितचा बल्ला चालला नाहीये कारण आज सुद्धा सातत्याने क्रिकेट खेळतो. रात्री सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये खेळला. किरवलीला डेला सुद्धा खेळला आहे देसाईच्या मैदानावरती आणि आता पुन्हा एकदा हा संघ. सामना सुरू होतोय. देऊया लाख लाख शुभेच्छा दोन्ही टीम्सला. सलामीची जोडी मैदानामध्ये कुणाल तारेकर आणि नॉन स्ट्रायकिंगला प्रफुल मोकल. गेम इज ऑन. पहिला बॉल फुलटॉस होता. खराब चेंडू त्याच्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉलवरती चौकार आणि रेफर केलाय तिसऱ्या पंचाना. फलंदाजाकडे चेंडू आला ना ते खाली थोडेसे वाकले आणि फटका खेळ कारण त्यांना जागा बनवून खेळायचं होतं त्यामुळे ते पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. वेलकम बाउंड्री. सूरज मडवी गेली कित्येक वर्ष या नागाव टीमला चांगले खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाईट यॉर्कर. पहिला बॉल खराब फेकला म्हणून काय झालं दुसऱ्या बॉलवरती राहिलं त्याचा प्रयत्न कमबॅक करण्याचा कारण दोन्ही संघ बलवान आहेत ताकदवर संघ आहेत. एकाच कॅलिबरचे एका ताकदीचे हे दोन संघ आपल्याला पाहा मिळतात मैदानामध्ये. फुल टॉस आणि चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. थोडे असे फुलटा चेंडू आले ना तर महागात पडतो सामना. सुरेशला काहीतरी करावं लागेल. ए टाईपची चेंडू फेकावे लागतील. जवळपास फिल्डर नाही आहे. दूरवरून आल्या तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे आणि पारगाव संघ म्हटलं की एक ताकदवर संघ रायगड मधील बरीच वर्ष अगोदरचे खेळाडू क्रिकेट खेळत असताना आज सुद्धा पाहिलं त्यांच्याकडे आकाश तारेकर सुमित सारे खेळाडू पाहायला मिळाले याच पारगाव टीमने दिले. आणि आता मात्र कुठे का होईना जसजसं क्रिकेट पुढे सरकलं ना तसं थोडंसं खेळाडू दुरावल्यात क्रिकेट पासून कारण घरचा कामधंदा सुद्धा पाहावं लागतं आणि त्याच्या व्यतिरिक्त खेळावं लागतं ते क्रिकेट. त्यामुळे घरची जबाबदारी वाढलं की आपोआप माणूस थोडासा क्रिकेट पासून थोडा दुरावला जातो. डॉट बॉल आलाय. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा कॉल घातक ठरेल का आणि नाहीये. थ्रो मात्र पाहिला तर व्यवस्थितरित्या रुद्र माळी होते
आणि 2 धावा अंकित केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. विकेट जी तर मिळवायची होती मिळवता आली नाही. या शेवटच्या बॉलवरती कदाचित विकेट मिळाली असती, मात्र जर तरला महत्व नाहीये. डायरेक्ट हिट झालं असं तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असं, मात्र तसं काही झालं नाही. या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या बिनबाद 13. समीकरण स्क्रीनवरती आहे. 24 बॉल 50 धावा. आणि जेव्हा फॉर्च्यून इव्हेंटची टीम आपल्या समवेत असते ना, खास करून कृष्णाजी म्हात्रे, त्यावेळेस मात्र आपोआप आम्हाला समजतं की आता किती धावा किती चेंडूमध्ये बनवायच्या आहेत हे त्यांचा अनुभव आहे. आणि नेहमीच ते स्क्रीनवरती सांगतात. स्कोरर सुद्धा प्रेम पाटील वाजे, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलं स्कोरिंग करत असताना. अचूक असं स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. हा, गोट नाईटची स्पर्धा काल संपवली आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी चला गोलंदाज आता दुसरं पॉवर प्लेचं षटक. रोहित पाटील. आज रोहितचा बल्ला बोलला नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल नागाव टीमला, कारण समोर बलवान बलिष्ठ संघ आहे पारगाव. आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंच सांगत असताना सँडी पालकर, एक अनोखी आदा असते त्यांची पंचांची. आणि स्क्वेअर लेगला प्रशांत पाटील यांना पाहतोय. आणि तिसरे पंच सचिन कडू. रोंजन, कालच त्यांचा संघ क्वालिफाय झाला. सुपर. आणि आज मोठा संघ मोठा संघ आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये खेळला. जवळपास फिल्डर नाहीये. दूरवरून आलेत मात्र रुद्रमाळी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती या 3 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली सुरुवात मिळाली अद्यापर्यंत. एक चौकार, एक षटकार, एकेरी दुहेरी धाबा. स्कोरबोर्ड पाहिलं तर एकदम हलका ठेवलाय. 17 ही धावसंख्या पहा मिळते. अद्याप लक्ष थोडं दूर आहे. 23 चेंडू 46 धावसंख्येची गरज आहे अद्याप. डावकुऱ्याचा फलंदाज पहा मिळतोय स्ट्राईक वरती. प्रफुल्ल मोकलला पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. ओहो, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभंतर. रडारामध्ये आला, फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. आणि डावकुऱ्यातचे बॅट्समन असताना एक त्यांच्याकडे अनोखी शैली असते खेळण्याची आणि मोठे पटके नेहमीच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू आपण पाहतो या स्ट्राईक वरती. प्रफुल्ल. षटकार आला या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा 1 बाउन्स. चौकार. अगोदर षटकार, आता मात्र चौकार आलाय प्रफुल्ल मोकलच्या बॅट मधून. एक चांगला फोल्डर आहे टीमचा. 28 ही धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अद्याप एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे टीम नागाव संघाला. आणि या मैदानामध्ये सातत्याने धाबा होतात, कारण थोडंसं शॉर्ट ग्राउंड आहे. काही ठिकाणी बाउंड्री कमी आहे आणि काही ठिकाणी तर भरपूर मोठी आहे.
जागा बनवून घेण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी एस्टेनच्या वरून जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पहा ग्राउंड पाहिलं तर अतिशय सुरेख सुंदर कॅमेरावर आमचे कॅमेरामॅन ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ऑन साइडला खेळा. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच जा मिळेल. गुड फिल्डिंग. सावकार षटकार आल्यानंतर रोहित पाटील कमबॅक करत असताना टीम नागाव संघासाठी 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या ते एकूण 29 धाबा. आता येणार आहे 18 चेंडू आणि गरज आहे ती 34 या धावसंख्येची. लीज आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. फार मोठी धाबा संख्या 29 धाबा पहा मिळतात स्कोरबोर्ड वरती. सलामीची जोडी खेळत असताना चांगल्या प्रकारे खेळ झालाय पारगाव संघाचा. दुसरीकडे गरज आहे नागाव संघाला एखाद्या ब्रेक थ्रूची. जो ब्रेक थ्रू मिळाला हवा, नाही तर सामना त्यांच्यासाठी कठीण होईल. राकेश पाटीलला पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. 3रं षटक. आता मात्र फिल्डर जर पाहिलं तर अगदी सीमा रेषेवरती. पहिलाच बॉल लिडिंग एज आणि झेल स्वीकारला जातोय त्या ठिकाणी. फलंदाज बाद अतिशय चांगला झेल टिपला. जोगी भोईर होते त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि पहिला धक्का राकेश पाटीलने मिळवलाय. ब्रेक थ्रू. राकेश पाटीलला पाहता सुद्धा देसाईच्या मैदानावरती 4 चेंडू 4 विकेट आज मिळवले होते. अष्टपैलू ज्युनियर एक खेळाडू आहे टीमचा. परी 11 नागाव संघ सातत्याने पाहिलं तर या संघाला क्रिकेट खेळत असताना आणि उद्या मात्र महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारताचा वर्ल्ड कप उद्या सुरू होतोय ग्रामीणचा. अर्थातच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा उद्या आपल्या भेटीला येते. त्या स्पर्धेमध्ये उद्या नागाव असेल, वाकळण संघ सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल त्या स्पर्धेमध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. पंच सांगत असताना एक धाव अवंतर स्वरूपाने मिळाली आहे. ज्या एक्स्ट्राच्या धाबा असतात ना त्याच्यावरती थोडासा कंट्रोल करावा लागतोय. कारण लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करणं तेवढंच फायदेशीर ठरत असतं. पूल केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र नाहीये त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. पूर्वी फार्म हाऊस मालक कैलास शेठ देवीदास पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. वाह डीजे क्या बात है. षटकार आलाय. फलंदाज प्रवीण मोकळला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. अकुट टप्प्याचा बॉल होता. थोडेसे थांबले, पोच घेतले आणि त्याच्यानंतर हा षटकार बॅट मधून आलाय. बॉल प्रोव्हाइड करा. पहिल्यांदा मी विकेट मिळाली, त्याच्यानंतर वाईड बॉल आणि आता या 6 धाबा येत असताना पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट अँड पॅड मधून सरळ निघून जातोय. थोडीशी लाईन ना पाठीमागे ठेवली आणि त्यांनी ओळखलं लवकर की आता बिग शॉट खेळायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे चेंडू येते डॉट जात असताना पाहायला मिळतोय आपल्याला. तिसरं षटक प्रगतीपथावर. 36 ही धावसंख्या. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होईल. मोठा पडका खेळायचा होता, मात्र 30 लाईन ठेवली, त्यामुळे फक्त बॅट पुढे करत असताना एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. अद्याप सामन्यामध्ये दमकम आहे. दोन्ही संघ जातोय, कधी नागाव संघ तर कधी पारगाव संघ असं चित्र पाहायला मिळतंय. मात्र जेव्हा षटकार आला तेव्हा डाव चेंडू एकेरी दाब आले. जेव्हा विकेट मिळाला तेव्हा षटकार पाहिला आपण. असंच काहीच समीकरण राहिलं या मॅच मध्ये. डावकरी आताचा फलंदाज पाहतोय ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. प्रफुल बिग शॉट खेळायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगला फिल्डिंग पाहायला मिळतो. एकच धाव, गुड फिल्डिंग. कारण जेव्हा आपण फिल्डिंग करत असताना तेव्हा मात्र आपल्याला सतर्कने राहावं लागत असतं. आणि चांगले फिल्डर आहे ते, यंगस्टर खेळाडू आहेत रुद्र माली. सातत्याने त्याच्याकडे चेंडू जात असताना यावर्षी मात्र रुद्रने सुद्धा इम्प्रेस केलाय. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्याची बऱ्याच ठिकाणी झाली आहे. फिल्डिंग तर करतोच. पुन्हा एकदा चांगला बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगला कमबॅक करत असताना राकेश पाटीलला पाहिला आपण. षटकार आल्यानंतर 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिली आहे. हिट विकेट. यस, हिट विकेट झाला. फलंदाज दुसरा खेळाडू बाद झाला या ठिकाणी. चांगलं कमबॅक राहिलंय. आणि आता सामन्यामध्ये पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 36 आहेत. 38. हे बघतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. थँक्यू. तर कैलाजी यांना विनंती करेन की सन्माननीय हनुमंत शेठ खुटले साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. एक आदर्शवान व्यक्तिमत्व कुठल्याचे पाडायचे. हनुमंत शेठ कुठले साहेबांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय या साई चषकामध्ये. परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित साई चषक 2024 दमदार आयोजन पाहा मिळते. सन्माननीय मच्छिंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धेची संकल्पना मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. रवी भोईर गोलंदाजी मार्कवरती. फटका चांगला आहे, पॉवरफुल शॉट. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला जातोय. क्रिकेटचा रंगलाय थरार. ओम साई एंटरप्राइजेस सिमेंट सप्लायर्स प्रोप्रायटर देविदास शेठ हनुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. कणकणी षटकार ठोकला. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जो मेन गेट आहे रस्त्यावरून येताना तिथे कुपन आहे, 200 रुपयाचं कुपन पाडायचं आहे. फक्त 300च कुपन आहेत. आणि जो कोणी लकी गाईज असेल त्याला मात्र मोटार बाईक मिळेल. फक्त 200 रुपयात आपण मोटार बाईक घरी घेऊन जाऊ शकता. हा, आणि जर बाईक नसेल पाहिजे तर कॅश पण मिळेल. 40,000. पहा, आयोजकांनी शक्कल लढवली आहे. चांगली कल्पना आहे. कारण कधी कधी असं होतं की भरपूर गाड्या असतात एकाकडे, त्यामुळे कदाचित कॅश प्राइज सुद्धा मिळेल. 200 रुपयामध्ये 40,000. विचार करा तुम्ही आता. यस,
बॉल द्या, बॉल बॉल प्रोव्हाइड करा. कसूर 11 मध्ये 19 करायचे आहेत. आता पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार आला. हा चेंडू पुरवत असताना कसूबला पाहतो आपण मैदानामध्ये. सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आमचा VIP डायच पाहतोय पाहुणे मंडळी. हा ओम पाटील गेलेत का? यस. ओके. हा उद्या खेळतील ग्राउंड मध्ये कदाचित शो मॅच ला का, म्हणून ते आता पाहतात मैदानामध्ये जाऊन. हा निरीक्षण गणन करतात ते की कशा प्रकारे आता खेळायचं आहे उद्या आपल्याला. चला जाऊया मैदानामध्ये. आता नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय. प्रफुल्लने मात्र दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय, त्यामुळे आता मॅच ला काट देण्याचा प्रयत्न. रवी भोईर एक कमिंग यंगस्टार आहे या नागाव संघाचा उभरता सितारा आहे गोलंदाज. टॅप करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर्स खेळ्यात. षटकार आला त्याच्यानंतर डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. क्षणाक्षणाला मात्र सामना करवड बदलत असताना पाहिलं आपण. 10 मध्ये अद्याप 19 धावसंख्येची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा बेनिफिट नसेल. नो टॉस, नो विकेट. पुन्हा एकदा बॅकवर्डला खेळल्यात. एकेरी स्वरूपाची धाव. दुसरे धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. चांगला थ्रो. उदय मडवी होते त्या ठिकाणी. चांगला थ्रो करत असताना आज जिकडे पावा तिकडे नाईट स्पर्धा सुरू झाल्यात आणि त्यातल्या त्यात आता नागाव गावामध्ये सुद्धा उत्तम शेठ पाटील यांच्या वतीने क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नऊ चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईकला बॅट्समन अतिशय यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी. गुड बॉल. शीच गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना रवी भोईरला पाहतोय आपण. चांगला गोलंदाज या टीमचा. 8 मध्ये 18 करायचे आहेत. ऑन साइडला बेगाने खेळण्याचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे की आता इथून एकेरी धाव घेणं पसंत केलंय. 1 धाव आली आहे. 7 चेंडू 17चं समीकरण. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जर एका चौकार षटकार आला तर सामना खुला होईल पारगाव टीम साठी, आणि जर काही विकेट मिळाली, एका दुसरी धाव आली, तर पुन्हा एकदा सामना सस्पेंड राहील तो नागाव संघासाठी. त्यामुळे येणारा चेंडू समोर भारताचं शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहतोय आपण प्रफुल्ल मोकळला, ज्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला. तो खेळाडू स्ट्राईक वरती. फुल टॉस. पाब लागेल. फिल्डर आहे तिकडे आणि कॅच पकडली जातोय आणि नो बॉल कॉल. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या नागाव संघाने. आता पाहिलं जाईल. यस. आणि आता पंच पाटील अगदीच स्लो मोशन.
आउट. फलंदाज होईल बाद. रिव्ह्यू घेतला नागाव संघाने, अगदी यशस्वी ठरला त्यांचा रिव्ह्यू. त्याने पाहिलं की फार महत्वाची विकेट होती, जर काही नो बॉल आला असता तर मग पुढे काय. मात्र नागाव संघाला हीच संधी आहे, संधी चालून आली. आता संधीचं सोनं करावं लागेल, कारण आता बनवायचे आहेत 6 मध्ये 17 धावा. हे साई चषकचं आयोजन कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान. कार्याला त्याच्या हाय सलाम, कौतुक केलंय हो साऱ्यानं, कौतुक केलंय हो साऱ्यानं, कौतुक केलंय हो साऱ्यानं. MIDC बोलबाला झाला. चला आता रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुन्हा रिव्ह्यू भेटेल त्या टीमला. चला जास्त वेळ नका करू प्लीज, अगोदरच ऑलरेडी वेळ झालाय. आणि नागाव संघाच्या वतीने सुद्धा जी नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी हा कालावधी असेल. उत्तम शेठ पाटील यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होईल. उत्तम शेठ आणि नाना शेठ पाटील यांचे 2 उत्तुंग व्यक्तिमत्व आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहा मिळतील. त्यांच्या वतीने जी स्पर्धा पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये नाईटची स्पर्धा होईल. त्या संघामध्ये 40+ चे सुद्धा संघ खेळतील आणि रेग्युलरचे सुद्धा संघ खेळतील. चला मॅच मध्ये जाऊया. सिद्धू भोईरचा पहिलाच बॉल नाहीये. दिशा खराब आहे. दिशा खराब तो दशा खराब संघाची, त्यामुळे सिद्धूला आता कॉन्ट्रिब्युशन ठेवावं लागेल, कारण 6 मध्ये बनवायच्या 16. नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय. फटका चांगला आहे, खेळाडू नाहीये. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन्स. इंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शन तोंडरे, प्रोप्रायटर मचिंद्र शेठ देवीदास पाटील, साई चषक यांच्या वतीने हा सुपर डुपर हिट चौकार. वा, पहिल्यांदाच असं काही ऐका मिळतंय. कृष्णा सर, बरं वाटतं. का आयोजकांची सुंदर कल्पना आहे, काहीतरी नवीन करून दाखवायचं मचिंद्र शेठ पाटील यांना, आणि ते त्यांच्या माध्यमातून करतात. चला 40,000 मध्ये 200 रुपयामध्ये 40,000 मिळतील. पहा कुपन पाडा, एक 200 रुपयाचे 40,000 मिळतील. विचार करू नका, फक्त 300च कुपन बाकी आहेत. यावे चांगला बॉल, अगदी चेंज ऑफ पेस, थोडस गती परिवर्तन केलं या बॉल वरती. आता 4 मध्ये 12. वॉट मॅच. क्षणाला मॅचचा करवट, मॅचचा काटा पालटत असताना पाहतोय. कधी सामना पारगाव संघाच्या बाजूने तर कधी सामना नागाव संघाच्या बाजूने. परी 11 नागाव टीम. दुसरीकडे अंपायरचा निर्णय अंतिम राहील. नो कमेंट्स. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, झेल होईल का? हो यस, झेल टिपलाय. मॅच मध्ये वापसी करत असताना टीम नागाव संघाला पाहतोय कमबॅक केला इथून. शेवटच्या ओव्हर मध्ये सिद्धू भोईरला, ज्याने पहिला चेंडू खराब, त्याच्यानंतर डॉट आणि आता विकेट डॉट. हे बर्थडे बॉय तो लाडका साई, स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. हे साई चषकचं आयोजन भारी, गाजतंय पाटील मैदानावरी, गाजतंय पाटील मैदानावरी, गाजतंय पाटील मैदानावरी. देवीदास शेठ पाटीलचा, वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट. तर पहा एकूण ते 300 कुपन आहेत. त्या 300 कुपन मधून ज्याला 200 रुपयाची पावती आपण कुपन पाडायचं. ज्याला बाईक लागेल, ज्याला बाईक हवी असेल त्याला बाईक मिळेल, ज्याला बाईक नको असेल तर क्रॅश प्राइज मिळेल 40,000 रुपये. आणि बाईक पण आणलेली आहे असं नाही आहे. आयोजकांनी सर्वांची सोय करून ठेवली इथे, असं नाही आहे. त्यामुळे आपला विश्वास, आपली सार्थकता दाखवा. चला मॅच मध्ये जाऊया. थोडा गेम स्पीड करा आणि आयोजकांना विनंती करेन नेक्स्ट मॅच साठी टाइम अलर्ट करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, व्हेरी गुड कमबॅक. सिद्धू भोईर काय गोलंदाजी करतोय.
आता मात्र सामना पाहतोय 2 चेंडू 12 धावा. वॉट अ मॅच. सामना कुठे होता कुठे आला. नागाव संघ आज मात्र परी 11 या नावाने खेळत असताना व्हाईट कार्ड एंट्री मिळाली या टीमला आणि चांगला खेळ राहिला. अगोदर पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 60 पेक्षा जास्त आणि 2 धावांची पॅनल्टी होती आणि आता मात्र 2 चेंडू 12. पुन्हा एकदा वाईट आहे वाईट आहे. थोडे पाठीमागे सरकले. चेंडू पडल्यानंतर बाहेर स्किड झाला. हे पंचांनी पाहिलंय आणि चेंडू वाईट घोषित केला. तरी सुद्धा 2 मध्ये 11. 2 षटकार. बिगिट खेळा जातोय. फटका बसलाय झेल खाली. उदय मडवी गुड कॅच. फलंदाज बाद आणि सामना पूर्णपणे आई गावदेवी 12-13 परी 11 नागाव टीमच्या बाजूने. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट. नाही पहा सामना कुठे होता. मी असं वाटत होतं की सहजरित्या पारगाव संघ विजयाच्या जवळ जाईल. मात्र केलेली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चौकार षटकार एखादा सोडला तरी नागाव टीमने फार चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळेच आता तो विजय मिळालाय नागाव संघाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम नागाव. हार्ड लक टीम पारगाव संघ.